सुप्रभातं छात्राः, नमो नमः. गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. वयम् अद्य वयं सर्वे व्यञ्जनान्त शब्दाः पठामः. Okay, so good morning dear students. Today we are going to learn some Vyanjananta Shabdaha. Now what does it mean Vyanjananta? Up till now you have done Swaranta Shabda. What does it mean Swaranta? The words which are ending with Swara. Means for example Devaha. So Deva, where the Va is not Halanta, Va is the with a, so that va adhik a means deva, so that deva is the akaranta pullingi shabda. Then you have done vana, that is akaranta napunsankalinगी शब्द. आफ्टर अ यू हॅव डन आ, तो आकारांत शब्दामध्ये तुम्ही केलंय माला शब्द. त्याच्यानंतर इकारांत शब्द झालेत आपल्याला कवी, मती, वारी. कवी तो कवी, तर इकारांत पुल्लिंगी. नंतर मती, मती म्हणजे बुद्धी, ती बुद्धी, इकारांत स्त्रीलिंगी. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक शब्द झालाय तो म्हणजे वारी. वारी म्हणजे पाणी, ते पाणी. सो वारी इज इकारांत नपुंसकलिंगी. त्याच्यानंतर नदी शब्द झालाय. नदी, नदी हा जो शब्द आहे तो दीर्घ इकारांत शब्द आहे. तर आपण दीर्घ इकारांत शब्द सुद्धा केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अकारांत, आकारांत, इकारांत शब्द केले. त्याच्यानंतर 9वी मध्ये आपण उकारांत शब्द केलेले आहेत. भानू, बघा ऊने अंत झाला ना, भानू, तो भानू, भानू म्हणजे सूर्य. त्याच्यानंतर धेनू, धेनू म्हणजे गाय. त्याच्यानंतर आपण शब्द केलाय मधू, मधू म्हणजे मध, ते नपुंसकलिंगी मध्ये आलं. त्याच्यानंतर आपण रज्जू शब्द केलेला आहे. वधू शब्द केलाय. वधू हा दीर्घ उकारांत झाला, दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी, ती वधू. आफ्टर उकारांत आपण केलंय ऋकारांत शब्द, रू ने अंत होणारे. आठवतायत का कुठले? रू ने अंत होणारे. दी वर्ड्स विच आर एंडिंग विथ रू, स्वर रू, दॅट इज पितृ अँड मातृ. पितृ इज ऋकारांत पुल्लिंगी, मातृ इज ऋकारांत स्त्रीलिंगी. So these many Swaranta Shabdaha or these many Swaranta Namani up till now we have done. Now we are going to start with Vyanjananta, the words which are ending with Vyanjana. व्यंजन म्हणजे आता काय नेमकं की ज्या शब्दाच्या शेवटी हलंत दिलेला आहे. बरं, आता इथे तुम्हाला दोन शब्द दिसत आहेत. गुलाबी अक्षरामध्ये दिलंय भगवान आणि इथे भासवान. तर इथे बघा न ला हलंत आहे, इथे सुद्धा न ला हलंत आहे. पण देव शब्दामध्ये न ला हलंत नव्हता. देव, व न, माला. इथे काय आहे, त्या न च्या नंतर किंवा व च्या नंतर अ मिसळलेला आहे, म्हणजे ते पूर्ण अक्षर झालेलं आहे. आणि ते अ ऍड झाल्यामुळे किंवा आ ऍड झाल्यामुळे ते सगळे झाले स्वरांत शब्द. तर आता आपल्या या शब्दांच्या शेवटी कुठलाही स्वर तिथे वापरलेला नाहीये. ते व्यंजन तसंच्या तसं ठेवलंय. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज व्यंजनांत नाम. तर आता भगवानला वेगवेगळी नावं आहेत. अमर्त्यः, निर्जरः, अमरः, देवः, प्रभुः किंवा त्रिदशः, विबुधः, सूरः आणि भगवान. इथे ही सगळी जी नामं आहेत ही कुठली आहेत? अकारांत. त्याच्यानंतर भासवान हे काय कोणाचं नाव आहे? सूर्याला म्हटलंय. सूर्याला समानार्थी शब्द आहे भासवान. सूर्याला सुद्धा बरीचशी नावं आपल्याला दिलेत. मित्रः, दिनकरः, दिवाकरः, सूर्यः, आदित्यः, रविः. बघा हा इकारांत शब्द झालाय. हा रविः, दिस इज इकारांत. भास्करः, चंडांशुः, हा जो शब्द आहे हा उकारांत शब्द झाला. आणि हा शेवटचा भासवान, इट इज अनने अंत झालेला. आता असेच काही शब्द आहेत की जे वान शेवटी आलेले आहे. बघूया आपण काय आहे. भगवान, भासवान, विद्यावान, गुणवान, ज्ञानवान, कलावान हे मूळ शब्द आहेत. काही शब्दांच्या शेवटी मान आहे. श्रीमान, शक्तिमान, बुद्धिमान, आयुष्मान, हनुमान, कीर्तिमान. तर हे जे तुम्हाला शब्द दिसत आहेत ना सगळे, जिथे शेवटी वान आहे त्या शब्दांना आपण म्हणूया वत प्रत्ययांत शब्द. बघा शेवटी भगवत, मूळ शब्द काय आहे त्याचा? तर भगवत, भास्वत, विद्यावत, गुणवत, ज्ञानवत, कलावत. श्रीमत, शक्तिमत, बुद्धिमत,
आयुष्मत, हनुमत, कीर्तिमत. आणि हे शब्द जेव्हा आपण चालवतो, म्हणजे त्याचा जेव्हा आपण तक्ता बनवतो, प्रथमा, द्वितीया, तृतीया अशा विभक्तींमध्ये बनवतो, तेव्हा तो शब्द मग भगवत शब्द आहे. तर तो कसा चालेल? भगवान, भगवंतो, भगवंत शब्द मी तुम्हाला आता पुढे दाखवते. तर वत मत प्रत्यय हा स्वामित्वम दर्शयती, एते वत मत प्रत्ययांतः. इथे सगळ्यात शेवटी वत आणि मत आहे, जे वान, वतचा शब्द होतो वान आणि मतचा होतो मान, म्हणून हे वत आणि मत प्रत्ययांत शब्द आहेत. आता अजून काही आपल्याला इथे काही व्यंजनांत शब्द दिलेले आहेत, जसं शिर. हा शिर म्हणजे डोकं, पण त्याचा मूळ शब्द काय? शिरस. हा कुठला शब्द झाला? हा झाला सकारांत शब्द. स ने अंत झालाय ना, स ला पाय मोडलेला आहे म्हणजे हलंत दिलाय. सो दिस इज सकारांत. नेक्स्ट वन इज व्योम. ओरिजिनल वर्ड इज व्योमन. हा न ने अंत झालाय. ओके. त्याच्यानंतर ब्रह्मन. ब्रह्मा मूळ शब्द काय? ब्रह्मन. हा सुद्धा न ने अंत झालेला आहे. अध्वन. अध्वा. अध्वा म्हणजे वर. अध्वन. पक्षी ही, सॉरी, अध्वन, अध्व म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, सॉरी, अर्ध्व. त्याच्यानंतर पक्षी, मूळ शब्द पक्षीन. हिमवान, मूळ शब्द हिमवत. हा वत प्रत्ययांत शब्द आहे. हा इन्ने अंत झाला, हा अन्य अंत झाला. याच्यातला फरक तुम्हाला आणखीन पुढचे शब्द केल्यावरती कळेलच. सो नाऊ लेट स्टार्ट विथ द भाषा सूत्रम 1. यातले काही शब्द तुम्हाला गेल्या वर्षी झाले, जसं सकारांत म्हणजे स ने अंत होणारे. पुल्लिंगी शब्द तुम्ही केलाय चंद्रमस. कसा चालवला जातो? चंद्रमहा, चंद्रमसौ, चंद्रमसः. चंद्रमसम, चंद्रमसौ, चंद्रमसः. चंद्रमसा, चंद्रमोभ्याम, चंद्रमोभिः. हा, असा आपल्याला तो सकारांत शब्द चालवायचा आहे. स्त्रीलिंगी शब्द आहे अप्सरस. हम्म, हम्म. अप्सरसम, अप्सरसौ, अप्सरसः. किंवा नपुंसकलिंगीमध्ये सकारांत शब्द आहे पयस. पयही, पयसी, पयांसी. पयः, पयसी, पयांसी. असा तो शब्द नपुंसकलिंगात चालवला जातो. सकारांतानंतर तुम्ही गेल्या वर्षी आणखीन एक शब्द केलाय, तो आहे त ने अंत होणारा तकारांत. मरुत. मरुत, मरुतौ, मरुतः. मरुतम, मरुतौ, मरुतः. मरुता, मरुद्भ्याम, मरुद्भिः. असा तुम्ही शब्द केला आहे, तर तुम्हाला आठवत असेल. त्याच्यानंतर आहे तडित. तडित म्हणजे नदी, तर तडित. आणि जगत हा एक. मरुत म्हणजे वारा. वत आणि मत प्रत्ययांत हे जे शब्द आहेत ना, ते आहेत भगवत आणि श्रीमत. आणि या शब्दाला परत वत प्रत्ययांत स्त्रीलिंगी वेगळे कुठले शब्द नाहीयेत. या भगवत शब्दालाच आपण शेवटी ई जोडायचा, म्हणजे काय होईल? भगवती. किंवा श्रीमतच्या शेवटी ई जोडल्यावर तिथे काय होईल? श्रीमती. आणि मग हा शब्द नदीप्रमाणे चालवायचा, कारण श्रीमती झालंय बघा. श्रीमती, भगवती, म्हणजे शेवटी ई झाल्यामुळे तो नदीप्रमाणे चालवला जाईल. नदी, नद्यौ, नद्या. हा, भगवती, भगवत्यो, भगवत्यः. आणि जगत शब्द इथे वत प्रत्ययांत वेगळा शब्द नाहीये, तर जगत शब्दवत असाच तुम्हाला चालवायचंय. जगत प्रमाणेच नपुंसकलिंगी वत प्रत्ययांत शब्द चालवला जातो. पुढे आहेत काही शब्द जे इन अंत आहेत, म्हणजे इन ने अंत होणारे. काही शब्द अन ने अंत होणारे. इन बघा, शशीन. इन आलंय की नाही? शशीन. शशी, शशिनौ, शशिनः. शशिनम, शशिनौ, शशिनः. हे शब्द तुम्हाला आता पुढे आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. इन ने अंत होणारे म्हणजे नकारांतमध्ये दोन प्रकार आहेत. इन ने अंत होणारे आणि काही अन्य अंत होणारे. शशीन. आता पुढेच शशिनी होणार ते, आणि ते मग पुढे कसं चालवलं जाईल? भगवती, श्रीमती, शशिनी, योगिनी. आणि नपुंसकलिंगामध्ये इन ने अंत बघा, ई आधी ई पण आहे या नच्या आधी, तो इनंत शब्द आहे भाविन. पुढे अन ने अंत होणारे राजन, आत्मन. अन ने अंत होणारा कुठलाही स्त्रीलिंगी शब्द नाहीये. अन ने अंत होणारा नपुंसकलिंगी शब्द आहे नामन आणि वर्तमन. आता पुढे आपण बघूया चकारांत शब्द. चकारांत कुठले कुठले शब्द आहेत? पयोमुच आणि स्त्रीलिंगी मध्ये शब्द आहे वाच. नंतर जकारांत मध्ये आहे वणिज म्हणजे व्यापारी, आणि पुढचा आहे शब्द स्रज. हे दोन शब्द आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर शकारांत, जे श आणि नपुंसकलिंगीमध्ये तिथे कुठलाही शब्द नाहीये. शकारांतामध्ये शब्द आहे, पुल्लिंगामध्ये कुठलाही शब्द नाहीये. स्त्रीलिंगी एकच शब्द दिशा, ती दिशा, तर त्याचा मूळ शब्द आहे दिश, तो तुम्हाला पुढे चालवून दिलेला आहे. आणि नपुंसकलिंगीमध्ये पण शब्द नाहीये.
तर हे आपल्याला एवढे व्यंजनांत शब्द करायचे आहेत. सकारांत कुठला आहे? चंद्रमस, स्त्रीलिंगीमध्ये अप्सरस, नपुंसकलिंगीमध्ये पयस. तकारांत मरुत, नंतर स्त्रीलिंगीमध्ये तडित आणि नपुंसकलिंगीमध्ये जगत. वत आणि मत प्रत्ययांत भगवत, श्रीमत. त्यानंतर त्याचे प्रत्येकी जर स्त्रीलिंगी शब्द करायचे तर त्याच भगवत शब्दाला आपल्याला करायचे भगवती आणि श्रीमत शब्दाला लिहायचंय श्रीमती. आणि नपुंसकलिंगी शब्द आपण जगत प्रमाणेच चालविणार आहोत. इनने अंत होणाऱ्या शब्दांमध्ये येतं शशीन आणि तेच स्त्रीलिंगी शब्द होतो शशिनी आणि नपुंसकलिंगीमध्ये शब्द आहे भाविन. अन्य अंत होणाऱ्या शब्दांमध्ये आहे राजन, तिथे कुठलाही स्त्रीलिंगी शब्द नाहीये. नपुंसकलिंगीमध्ये आहे नामन किंवा वर्तमन. चकारांत शब्द आहे पयोमुच आणि स्त्रीलिंगी शब्द आहे वाच, नपुंसकलिंगी शब्द नाहीये. जकारांत वणिज, स्रज. शकारांतामध्ये एकच शब्द आहे दिश. तर आता आपण वत प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी बघूया. ओके, तर भगवान शब्द, भगवत मूळ शब्द काय आहे? तो भगवत, वत प्रत्ययांत शब्द. आणि कसा चालवला जातो? भगवान, भगवंतो, भगवंतः, भगवंतम, भगवंतो, भगवतः, भगवता, भगवद्भ्याम, भगवद्भिः, भगवते, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवतः, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवतः, भगवतोः, भगवतां, भगवती, भगवतोः, भगवत्सु. हे भगवन, हे भगवंतो, हे भगवंतः संबोधन. श्रीमान आणि श्रीमत प्रत्ययांत शब्द. श्रीमत म्हणजे मत प्रत्ययांत शब्द कसा चालवला जातो? श्रीमान, श्रीमंतौ, श्रीमंतः प्रथमा, श्रीमंतम, श्रीमंतौ, श्रीमंतः द्वितीया, श्रीमता, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भिः तृतीया, श्रीमते, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः चतुर्थी, श्रीमतः, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः पंचमी, श्रीमतः, श्रीमतोः, श्रीमतां षष्ठी, श्रीमती, श्रीमतोः, श्रीमत्सु सप्तमी. हे श्रीमन, हे श्रीमंतौ, हे श्रीमंतः संबोधन. तर असे तुम्हाला शब्द पाठ करायचे आहेत. बरं, एकदा का हा शब्द पाठ केला ना की तुम्हाला हा दुसरा पण पाठ होईल. जसं बघा, भगवान, भगवंतो, भगवंतः, श्रीमान, श्रीमंतो, श्रीमंतः, भगवंतो, भगवंतो, भगवतः, श्रीमंतम, श्रीमंतो, श्रीमतः, श्रीमत, भगवता, भगवद्भ्याम, भगवद्भिः. इथे काय होणार? श्रीमता, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भिः, भगवते, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः. तसंच इथे होईल श्रीमते, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः, भगवतः, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, श्रीमतः, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः. म्हणजे काय? तर हे जे सगळे शब्द आहेत हे बऱ्यापैकी एकसारखेच चालवले जातात. जसं आता इथे बघितलं आपण, षष्ठी बहुवचन आलं भगवता, इथे आलं श्रीमता. शब्द बरेचसे सारखेच चालल्यामुळे तुम्ही एखादा तक्ता पाठ केला की पुढचे शब्द तुम्ही आपोआप करू शकाल. हे झाले वत आणि मत प्रत्ययांत शब्द. आता आपण करूया इन ने प्रत्ययांत पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द. इन ने अंत होणारे. मूळ शब्द आहे शशीन, बघा ई आहे की नाही आधी, शशीन. आणि नपुंसकलिंगी शब्द आहे भाविन. तर शशीन शब्द कसा चालेल? शशी, शशीनौ, शशीनः, शशीनम, शशीनौ, शशीनः, शशीना, शशीभ्याम, शशीभिः, शशीने, शशीभ्याम, शशीभ्यः, शशीनः, शशीभ्याम, शशीभ्यः, शशीनः, शशीनः, शशीनां, शशीनी, शशीनः, शशीषु. हे शशीन, हे शशीनौ, हे शशीनः संबोधन. असंच तुम्हाला जर इथे भाविन शब्द चालवायचा आहे, स्त्रीलिंगी शब्द भावी, भाविनी, भाविनी प्रथमा, भावी, भाविनी, भाविनी द्वितीया, भाविना, भाविभ्याम, भाविभिः. तुम्हाला जर आठवत असेल तर मती सारखाच आहे. मती, मतीही, मतय, फक्त बहुवचन वेगळं आहे. जसं इवन वारी सारखा सुद्धा तुम्ही, बरं, वारी सारखा शब्द तुम्ही पाठ करू शकता. वारी, वारिणी, वारिणी प्रथमा, वारीम, वारिणी, वारिणी द्वितीया. पण इथे फक्त थोडंसं वेगळं आहे. भावी, भाविनी, भाविनी प्रथमा, भावी, भाविनी, भाविनी द्वितीया, भाविना, भाविभ्याम, भाविभिः, भाविने, भाविभ्याम, भाविभ्यः, भाविनः, भाविभ्याम, भाविभ्यः, भाविनः, भाविनोः, भाविनां, भाविनी, भाविनोः, भावीषु. हे भाविन, हे भावी, हे भाविनी, हे भाविनी संबोधन. बऱ्यापैकी हा शब्द तुमचा वारी शब्दाप्रमाणे चालतोय. त्यामुळे जर तुमचा वारी शब्द पाठ असेल तर भाविन शब्द पण तुम्ही इझिली पाठ करू शकता. हे झाले इन ने अंत होणारे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द. आता याच्या आधारे आपण काही स्वाध्यायातले प्रश्न सोडवूया. जसं आता म्हटलंय की प्रथमा वापरली आहे बघा, चंद्रः गगने वर्तते. चंद्र अकारांत शब्द, चंद्र. चंद्रः गगने वर्तते, रात्रौ वयं चंद्रं पश्यामः.
तर पहिला शब्द आहे चंद्र गगने वर्तते. हा कर्ता असल्यामुळे त्याची प्रथमा विभक्ती वापरलेली आहे. त्यानुसार शशी गगने वर्तते, ती सुद्धा प्रथमा आली. रात्रौ वयम, बघा अर्थ तर एकच आहे, चंद्र आणि शशी, शब्द काही वेगळा नाहीये, अर्थ काही वेगळा नाहीये, फक्त मूळ शब्द वेगळा झाला. अर्थ एकच होतो, चंद्र म्हणजे पण मून, शशीन शशी शब्द म्हणजे पण मून. पण आपण इथे अकारांत शब्दाचे प्रत्यय वापरतोय, तिथे आपण इनंत शब्द प्रत्यय वापरतोय. तर पुढचं आहे रात्र वयम चंद्रम पश्यामः, रात्री आम्ही चंद्र पाहतो. तर त्याला आपण शशी शब्दाची द्वितीय वापरणार आहोत. मग काय होईल? शशी शशिनौ शशिनः, शशिनम शशिनौ शशिनः, शशिनम. मग काय येईल? रात्र वयम शशिनम पश्यामः, जसं इथे झालं चंद्रम, तसं इथे होईल शशिनम. पुढचं, चंद्रेण एव निशायाः शोभा वर्धते. चंद्रामुळेच निशा म्हणजे रात्रीची शोभा वाढते. इथे आपण तेच म्हणणार आहोत, फक्त चंद्रेण तृतीया झाली, मग शशी शब्दाची तृतीया काय येईल? शशी शशिनौ शशिनः, शशिनम शशिनौ शशिनः, शशिनम. बरोबर? शशिनम शशिनौ शशिनः, शशिना शशिभ्याम शशिभी, शशिना. मग तृतीया काय होईल? शशिना. शशिना एव निशायाः शोभा वर्धते. पुढे, चंद्राय सर्वे स्पृहयन्ति, चंद्राची सगळेच इच्छा करतात. एखाद्या गोष्टीची इच्छा करणे, त्याला आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. चंद्राय सर्वे स्पृहयन्ति, चंद्राची सगळेजण इच्छा करतात. तसंच आपल्याला शशी शब्दाची सुद्धा इथे कुठली विभक्ती वापरायची आहे? चतुर्थी विभक्ती. मग शशी शब्दाची चतुर्थी काय होईल? शशीना शशिभ्याम शशिभिः, पुढे शशीने शशिभ्याम शशिभ्यः, शशीने. मग इथे होईल शशीने शशिभ्याम शशिभ्य, शशीने सर्वे स्पृहयन्ति, काय येईल? शशीने. पुढचं, चंद्रात मानवाहा प्रकाशम लभते, चंद्रापासून मानवाला प्रकाश मिळतो. एखाद्या पासून, त्याच्यासाठी आपण पंचमी विभक्ती वापरतो. त्यानुसार इथे सुद्धा आपल्याला शशी शब्दाची पंचमी विभक्ती वापरायची. मानवाहा प्रकाशम लभन्ते, चंद्रापासून ना, शशी पासून म्हणजे चंद्रापासून, मग शशी शब्दाची पंचमी विभक्ती. मग काय होईल? शशीनः. शशीनः मानवाः प्रकाशम लभन्ते, शशीनः. सुधांशुः शशांकः चंद्रमा इत्येतानि चंद्रस्य अन्यानि नामानि. तर सुधांशु, शशांकः, चंद्रमा इत्यादी ही चंद्राची अन्य नावं आहेत. इथे काय आहे? सुधांशु, शशांक, चंद्रमा ही शशीची अत्यंत वेगळी नावं आहेत. मग परत आपल्याला शशी शब्दाची षष्ठी वापरायची. एखाद्याची, चाची चे या अर्थी आपल्याला षष्ठी विभक्ती वापरायची असते. मग काय होईल इथे? शशीनः. ओके, इथे सुद्धा शशी शब्दाची षष्ठी शशीनः. पुढचं आहे चंद्रे कलंकः अपि सन्ति, चंद्रावर काही कलंक आहेत, असं म्हणतात ना, चंद्रावर काही डाग आहेत. तसंच इथे पण म्हणूया शशीवर काही डाग आहेत. शशी म्हणजे चंद्रच झालंय, पण आपण इथे इनने अंत होणारा शब्द वापरतोय. मग शशी शब्दाची आपल्याला शशीन शब्दाची सप्तमी विभक्ती, एखाद्यावर एखाद्यामध्ये असं असेल त्यावेळेस आपल्याला सप्तमी विभक्ती वापरायची असते. मग इथे काय होईल? चंद्रे कलंकः अपि सन्ति, मग शशी शब्दाची सप्तमी शशीनी. मग शशीनी कलंकः अपि सन्ति, शशीनी सगळंच रस्व येईल, शशीनी. पुढचं, हे चंद्र, इथे संबोधन आहे बघा, संबोधित केलेच. हे चंद्र मह्यम मनस सामर्थ्यम यच्च, हे चंद्रा मला मनस सामर्थ्य दे. इथे पण आपण तेच म्हणू. मग काय येईल संबोधन? हे शशी, हे शशिनौ, हे शशिनः. मग हे शशीन किंवा हे शशी असंही चालेल. हे शशीन मह्यम मनस सामर्थ्यम यच्छ. हे झाले इनने अंत होणारे बघा, शशीन. किंवा दुसरा आपण एक शब्द केला भाविन, इन. बघा ई आहे ना आधी, नच्या आधी इनने अंत होणारा. याच्या पुढे आपण शब्द बघणार आहोत तो अन्य अंत होणारा, अनंत. मग असे शब्द कुठले होते? इनंत. तर अनंत पुल्लिंगी शब्द दिलेला आहे. अनंत पुल्लिंगी शब्द आहे आत्मन. आणखीन एक शब्द आहे राजन. अजून एक शब्द आहे नपुंसकलिंगीमध्ये जन्मन. आणि नपुंसकलिंगीमध्ये आणखीन एक शब्द आहे दॅट इज नामन. मग आपण पुल्लिंगी आत्मन पासून सुरू करूया. काय होईल शब्द? आत्मा, आत्मानव, आत्मानः, आत्मानम, आत्मानव, आत्मनः, आत्मना, आत्मभ्याम, आत्मभिः,
आत्मने आत्मभ्याम आत्मभ्यः, आत्मनः आत्मभ्याम आत्मभ्यः, आत्मनः आत्मनोः आत्मनाम, आत्मनी आत्मनोः आत्मत्सु. हे आत्मन, हे आत्मानो, हे आत्मानः संबोधन. हे झालं अनंत आत्मन शब्दाचं. ही झाली अनंत आत्मन शब्दांची रूप. आता आपण राजन शब्दाची रूप बघूया. हा आपण राजन, अनने अंत झालाय ना, अनंत पुल्लिंगी नाम. राजा राजानौ राजानः, राजानं राजानौ राज्ञः, राज्ञा राजभ्यां राजभिः, राज्ञे राजभ्यां राजभ्यः, राज्ञः राजभ्यां राजभ्यः, राज्ञः राज्ञोः राज्ञां, राज्ञी किंवा राजनी राज्ञोः राजसु. हे राजन, हे राजानो, हे राजानः संबोधन. हे झाले अनंत पुल्लिंगी आणि पुल्लिंगी दोन नामं झाली. आता आपण अनंत नपुंसकलिंगी नामं बघूया. जन्म, मूळ शब्द आहे जन्मन आणि नाम शब्द आहे नामन. जन्म जन्मनी जन्मानी, जन्म जन्मनी जन्मानी, जन्मना जन्मभ्याम जन्मभिः, जन्मने जन्मभ्याम जन्मभ्यः, जन्मनः जन्मभ्यां जन्मभ्यः, जन्मनः जन्मनोः जन्मनां, जन्मनी जन्मनोः जन्मत्सु. हे जन्मन, हे जन्मनी, हे जन्मानी संबोधन. आणि नाम कसं चालेल? नाम नामनी नामनी नामानी, नाम नामनी नामनी नामानी, नामना नामभ्याम नामभिः, नामने नामभ्याम नामभ्यः, नामनः नामभ्याम नामभ्यः, नामनः नामनोः नामनाम, नामनी नामनी नामनोः नामसु. हे नामन, हे नाम, हे नामनी, हे नामनी, हे नामानी संबोधन. तर हे झाले अनंत शब्द. अनंत नपुंसकलिंगी आणि अनंत नपुंसकलिंगीमध्ये एक शब्द बघितला जन्मन आणि दुसरा शब्द बघितला नामन. जवळ तसेच सारखे शब्द चालतात. यानुसार आपल्याला काही शब्द बनवता येतील. जसं आत्मन शब्दाचं सारखं महात्मन, अध्वन, यजवन, ब्रह्मन, अश्मन इत्यादी शब्द तुम्ही चालवू शकता. राजन प्रमाणे ग्रावन, मूर्धन, महिमन, गरिमन, लघिमन असे शब्द चालवू शकता. जन्मन प्रमाणे कर्मन, वर्थमन हे नपुंसकलिंगी आहेत. किंवा नामन प्रमाणे हे मन, व्योमन, प्रेमन, सामन, धामन, दामन, लोमन इत्यादी शब्द चालवू शकता. याच्या पुढे आपल्याला आता चकारांत स्त्रीलिंगी एकच नाव दिलेलं आहे, दॅट इज वाच. आणि शकारांत स्त्रीलिंगी एकच. चकारांत मध्ये एक आहे आणि शकारांत मध्ये एक स्त्रीलिंगी नाम दिलेलं आहे. वाच, मूळ शब्द काय? वाच. वाच म्हणजे वाचा, आपली बोली. तो शब्द कसा चालवला जाईल? वाक, वाग, वाचौ, वाचः, वाचम, वाचौ, वाचः, वाचा, वाग्भ्याम, वाग्भिः, वाचे, वाग्भ्याम, वाग्भ्यः, वाचः, वाग्भ्याम, वाग्भ्यः, वाचः, वाचोः, वाचाम, वाची, वाचोः, वाक्षु. हे वाक, हे वाग, हे वाचो, हे वाचः संबोधन. एकदा का तुमचा हा शब्द पाठ झाला ना, वाच म्हणजे चकारांत स्त्रीलिंगी, तर तुम्हाला शकारांत स्त्रीलिंगी सुद्धा करता येईल. जसं वाक, वाग त्याप्रमाणे दिक, दिश, वाचव, वाचः प्रमाणे दिशौ, दिशः. पुढे वाचम, वाचव, वाचः. तसं इथे शकारांत स्त्रीलिंगी कसा चालवला जातो? दिशम, दिशौ, दिशः. वाचा, वाग्भ्याम, वाग्भिः त्याप्रमाणे दिशा, दिग्भ्याम, दिग्भिः. वाचे, वाग्भ्याम, वाग्भ्यः दिशे, दिग्भ्याम, दिग्भ्यः. वाचः, वाग्भ्याम, वाग्भ्यः दिशः, दिग्भ्याम, दिग्भ्यः. वाचः, वाचोः, वाचाम दिशः, दिशोः, दिशां, दिशोः, दिशां. वाची, वाचोः, वाक्षु दिशी, दिशोः, दिक्षु. हे वाक, हे वाग, हे वाचो, हे वाचः, हे दिक, हे दिश, हे दिशौ, दिशा. बरोबर? म्हणजे तुम्ही हा एक शब्द केला की तुम्हाला शकारांत स्त्रीलिंगी शब्द सुद्धा त्यानुसारच चालवता येतील. सकारांत आणि चकारांत प्रत्येकी फक्त स्त्रीलिंगी शब्द आपल्याला इथे करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे जकारांत पुल्लिंगी नाम. वणिज हा एक शब्द तिथे दिलेला आहे. वणिज म्हणजे काय? व्यापारी और अ ट्रेडर. तर हा शब्द आपण कसा चालवू? वणिक, वणिज, वणिजौ, वणिजा. हा शब्द सुद्धा तुम्हाला जवळ वाच किंवा दिश शब्दासारखाच चालवायचा आहे. वणिक, वणिजौ, वणिजः, वणिजम, वणिजौ, वणिजः, वणिजा, वणिक्भ्याम, वणिक्भिः, वणिजे, वणिक्भ्याम, वणिभ्यः, वणिजः, वणिक्भ्याम, वणिभ्यः, वणिजः, वणिजोः, वणिजां, वणिजी, वणिजोः, वणिक्षु. असाच हा
पुल्लिंगी वणिज शब्द चालवायचे. पुढचा शब्द आहे स्रज. स्रज शब्द हा ज ने अंत होणारा आहे. जसं आपण वणिज जकारांत पुल्लिंगी केला तसंच जकारांत स्त्रीलिंगी नाम आपल्याला करायचे. स्रज, स्रग, स्रजौ, स्रजः, स्रजम, स्रजौ, स्रजः, स्रजा, स्रग्भ्याम, स्रग्भिः, स्रजे, स्रग्भ्याम, स्रग्भ्यः, स्रजाः, स्रग्भ्याम, स्रग्भ्यः, स्रजः, स्रजोः, स्रजाम, स्रजी, स्रजोः, स्रज्षु, हे स्रग, हे स्रज, हे स्रजौ, हे स्रजाः संबोधन. या प्रकारे आपण आता जकारांत स्त्रीलिंगी पुल्लिंगी, त्यानंतर चकारांत स्त्रीलिंगी, शकारांत स्त्रीलिंगी देश, चकारांत स्त्रीलिंगी वाच, तसंच अन्य अंत होणारे शब्द जन्मन, नामन, पुढे अन्य अंत होणारी पुल्लिंगी नामं केली आत्मन, राजन. या सगळ्यांची तुम्ही एकदा दोनदा रिव्हिजन केली की तुम्हाला आपोआप हे शब्द म्हणता येते. फक्त रोज 2 मिनिटं वाचायचे. एकदा का शब्द पाठ झाले की तुम्ही बाकीचे शब्द आरामात लिहू शकता. तर आता आपण इथे फरक बघूया. स्तंभ पूर्णम कुरुत. यू हॅव टू कम्प्लीट दिस टेबल. चित्र दिलेलं आहे. इथे चित्र आपल्याला कुठलं दिसतंय? स्वरांत शब्द आपल्याला दिलेला आहे मधल्या कॉलम मध्ये, आणि इथे आपल्याला व्यंजनांत शब्दाची प्रथमा एकवचनाची रूप लिहायची आहेत. तर मूळ शब्द आहे राजा, नृप. सो व्हॉट इज प्रथमा एकवचन? देवप्रमाणे चालेल नृपः, देवः प्रमाणे नृपः. आता आपण अनंत, तकारांत म्हणजे अनंत, तकारांत, इथे पण तकारांत आणि हा इथे पण एक तकारांत शब्द दिलेला आहे. असे आपण तकारांत शब्दांची रूप इथे वापरणार आहोत. तर नृपः स्वरांत शब्द देवप्रमाणे चालेल नृप, नृपः. इथे काय होईल? राज. तर राज शब्द कसा चालतो? राजा, राजानौ, राजनः. राजा प्रथमा एकवचन काय येते? राजा. पुढे बुभृत. बुभृत शब्द प्रथमा एकवचन जगत प्रमाणे चालतो शब्द, त्याप्रमाणे बुभृतच राहील. पुढचा आहे क्ष्माभृत. हा पण शब्द जगत प्रमाणे चालेल क्ष्माभृत. महिक्षित. येस, त्याची प्रथमा विभक्ती पण महिक्षित तशीच येते. जगत, जगतौ, जगन्तः. महिक्षित, मैक्षित, महिक्षितः, महिक्षिन्तः. पुढे शब्द दिलेला आहे ढग. ढगाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? जलदः. जलम ददाति इति जलदः. प्रथमा काय येईल? देवः, जलदः. आपल्याला इथे चालवायचं पयोमुच. कसा चालेल? वाक, वाच प्रमाणे चालेल वाक, पयोमुख किंवा पयोमुग. ग हलंतरीला तरी चालेल किंवा क हलंतरीला तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. चतुर्थ पदम लिखत. वाणी, त्याची चतुर्थी काय येते? सॉरी, तिची तृतीया काय येते? वाण्या. वाच तृतीया काय येईल? वाचा. जल, जलात पंचमी आली. जल, जलात. पयस, पयस शब्दाची पंचमी पयसः. प्राज्ञ, प्राज्ञ शब्दाचं द्वितीया बहुवचन घेतले प्राज्ञान. धीमत शब्दाचं द्वितीया बहुवचन धीमतः. नदी षष्ठी बहुवचन नदीनाम, नद्यः, नद्यौ, नदी. नदीनाम षष्ठी बहुवचन. सरित बहुवचन काय? सरिताम, नदीनाम प्रमाणे सरिताम. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये बघायचे वाक्यार्थ मेलनम कुरुत. आपल्याला जे जी वाक्य दिलेली आहेत त्यांचं मेलन करायचं म्हणजे मॅच द फॉलोइंग. बुभृत पृथ्वीम रक्षती. राजा पृथ्वीचं रक्षण करतो. त्या अर्थाचा इथे दुसरा कुठला शब्द आहे? राजा मेदिनीम प्रतिपालयती. व्योमनी विहायसः विहरंती. व्योमनी म्हणजे आकाशात, आकाशात पक्षी फिरतायत. आपल्याला दुसरा शब्द कुठला? त्याच अर्थाचं दुसरं वाक्य काय आहे? आकाशे खगाः उड्डयन्ते. संस्कृत वाग विबुध भारती. संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे. विबुध म्हणजे देव, देवांची भाषा आहे. व त्या अर्थाचं दुसरं वाक्य कुठलं आहे? गिर्वाणवाणी देवभाषा. नेक्स्ट. श्रीकृष्णस्य मस्तके मुकुटम भाती. श्रीकृष्णाच्या डोक्यावरती मुकुट शोभून दिसतं. त्याच अर्थाचं दुसरं वाक्य काय? गोविंदस्य. श्रीकृष्णाला गोविंद म्हणतात. गोविंदस्य मूर्धनी. मस्तकाला शब्द आहे मूर्धनी. मुकुट, मुकुटाला शब्द आहे किरीटम.
गोविंदस्य मूर्ध्नि किरीटम विराजते. भाती म्हणजे शोभून दिसतं, विराजते म्हणजे पण शोभून दिसतं. जगत ईश्वरेण निर्मितम. हे जे जग आहे त्याची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. त्या अर्थी दुसरं वाक्य काय, विश्वम भगवता सृष्टम. या विश्वाची निर्मिती भगवानाने केलेली आहे. बरं, आता पुढची जी वाक्य आहेत ती आपण पुढच्या तासामध्ये बघूया. थँक्यू.